हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. विश्वकर्मा. सर्व ब्रह्मांड ही ज्याची कृती आहे, निर्मिती आहे, हा एक अर्थ आणि असंख्य प्रकारची विविधता निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, असा दुसरा अर्थ. जलचर, भूचर, वनस्पती, वेली, सूक्ष्मजंतू अशा मिळून 84 लक्ष योनी आहेत असे आपण म्हणतो. ही जी विविधता तो निर्माण करतो ती इतकी विलक्षण आहे की आपण आश्चर्याने थक्क व्हावे. एखाद्या झाडाला हजारो पाने असतात, पण एकही पान दुसऱ्या पानासारखे नसते. नाक, कान, डोळे, हात, पाय हे सर्व माणसांना असले तरी एकाचाही चेहरा दुसऱ्यासारखा नसतो. एकाच्याही हाताचे ठसे दुसऱ्या माणसाच्या हाताच्या ठशाशी जुळत नाही. महम्मद पैगंबराविषयी अशी गोष्ट सांगितली जाते की त्यांचे शिष्य काहीतरी चमत्कार दाखवा म्हणून पाठीमागे लागल्यावर ते म्हणाले, एका छोट्याशा बीमधून मोठा वृक्ष तयार होतो हे तुम्ही अनुभवता, तेव्हा यापेक्षा मोठा चमत्कार तो कोणता? ही सारी विविधता तो कशी निर्माण करतो? अशी विविधता निर्माण करण्यामागे त्याचा काय हेतू असावा? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. तो अचिंत्य का आहे याचा या विविधतेचा मागोवा घेतल्यास आपणास ते पटते. बरे, नुसताच निर्मिती करून तो थांबत नाही, तर ज्याची निर्मिती झाली आहे त्याची स्थिती व लय सांभाळण्याचे काम तो हळुवारपणे करतो. हळुवारपणे म्हणण्याचे कारण आपल्या लक्षातही काही गोष्टी येत नाही. जन्मल्यानंतर हळुवारपणे बाळाची वाढ होत असते. आपली नखे हळुवारपणे वाढत असतात. बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था या अवस्था चटदिशी लक्षातही येणार नाहीत अशा धीम्या गतीने होत असतात. रात्रीचा काळोख संपल्यावर होणारी पहाट, सकाळनंतर दुपार, दुपारनंतर तिन्ही सांज आणि तिन्ही सांजेनंतर होणारी रात्र, या सर्व कृती भगवंत किती शांतपणे सृजनशीलतेने करीत आहे हे थोडेसे साक्षीभावाने बघितल्यास लक्षात येते. योगेश्वराच्या निर्मितीचा हा जगद्व्याप, त्या निर्मितीतील विविधता, सातत्य अशा असंख्य गोष्टी या नामाच्या निमित्ताने आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि साधना, उपासना करून त्या निर्मात्याला जाणून घेऊन सायुज्य मुक्तीकडे वाटचाल करूया. हरिओम.